गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 26 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आठवत असेल आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम नंबर 6 हा प्रॉब्लेम आपले फायनल अकाउंट्सचे झालेले आहेत, बरोबर ना. आज आपण त्याच्याच पुढचा प्रॉब्लेम नंबर 7 नवीन प्रॉब्लेम स्टार्ट करतो आहे, बरोबर आहे. प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदरच मी तुम्हाला प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट आणि ॲडजस्टमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. त्यामुळं तुम्ही कंपल्सरी प्रॉब्लेम नोट डाऊन करून प्रॉब्लेम आखून ॲडजस्टमेंट पाठ करून मगच व्हिडिओला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. चला तर मग प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला. आजचा प्रॉब्लेम दिसायला मोठा दिसतो. ॲडजस्टमेंट्स टोटल 7 ॲडजस्टमेंट्स आहेत, त्यामुळं कदाचित एखाद्याला बघून भीती वाटते, अरे प्रॉब्लेम मोठा दिसतोय, पण प्रॉब्लेम इझी आहे. उलट आत्तापर्यंत जे झालेले प्रॉब्लेम आहेत त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम सोपा म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप आपण ॲडजस्टमेंट्स टिक मार्क करू. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, स्क्रीनवर दिसत नसेल तुमच्या प्रॉब्लेममध्ये, तुमच्या मीन्स तुम्ही जो वहीत नोट डाऊन केलेला आहे, वहीत लिहिलेला प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आहे. मी फुल सेंटेन्स वाचत नाहीच आहे, फक्त पहिला शब्द वाचला क्लोजिंग स्टॉक. हां ठीक आहे, मग क्लोजिंग स्टॉक आहे म्हणल्यावर इग्नोर करा, कारण क्लोजिंग स्टॉकची आपण टिक मार्क करत नाही. ओके. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये इन्शुरन्स. पुढचं सेंटेन्स अर्थानंतर सांगणारच आहे मी, आत्ता आपल्याला टिकमार्क करायचं, त्यामुळे फक्त शब्द दिसला बाद झाला. मग सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये बघा कुठला शब्द आहे, इन्शुरन्स. मग वर चेक करा बाबा इन्शुरन्स कुठं आहे का, इन्शुरन्स कुठं आहे का, तर आहे बाबा इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स हां बघा, इन्शुरन्सवर टिकमार्क करा. मी टिकमार्क केलेली आहे, तुम्ही तुमच्या वहीत टिकमार्क करा. ओके. थर्ड ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. कोण कोण आहे, तर दोन नावं आहेत. एक वेजेस आहे 800 रुपीज आणि एक सॅलरीज आहे 700 रुपीज, बरोबर. दोन नावं आहेत, मग दोघांवर टिकमार्क करा. वेजेसवर एक करा, वेजेस बघा वरून 5वं नाव आहे, आणि सॅलरीज इन्शुरन्सच्या खाली आहे बघा सॅलरीजवर एक टिकमार्क करा. ओके. त्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. पुढचं मी वाचत नाही. प्लांट अँड मशिनरी म्हणल्यावर प्लांट अँड मशिनरी सॅलरीजच्या वर आहे बघा. प्लांट अँड मशिनरीवर एक टिक मार्क करा, बरोबर. त्यानंतर फिफ्थ ॲडजस्टमेंट, पाचवी ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर. कुठला शब्द आला आहे, फर्निचर. मग फर्निचर आहे का, आहे ना फर्निचर. खालून तिसरं आहे बघा फर्निचरवर टिक मार्क करा. त्यानंतर सिक्स ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स. आता जरा चूक करताल, बॅड डेप्स म्हणल्यावर भरपूर मुलं बॅड डेप्सवर टिक मार्क करतील, पण बॅड डेप्स RDD हे शब्द जे काय आहेत, बॅड डेप्स RDD हे डेटर्सशी रिलेटेड असतात. त्यामुळं बॅड डेप्स किंवा RDD हे शब्द दिसले तर कंपल्सरी सनरी डेटर्सवर टिक मार्क करायची. सनरी डेटर्स आहे का, तर वरून तिसरा आहे बघा सनरी डेटर्सवर टिक मार्क करा. ओके. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट, सातवी ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 3000चे गुड्स म्हणजे 3000चा माल डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, पब्लिकला फुकट वाटला. ही ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. तर साहजिक आहे, हे जे इफेक्ट्स टोटली डिफरंट आहेत, त्यामुळे ह्याची टिकमार्क करायची गरज नाही आहे. ओके. म्हणजे थोडक्यात ॲडजस्टमेंट एवढ्याच आहेत. आता पुढचं काम, हे झालं ॲडजस्टमेंट टिकमार्क. मग परत एकदा ट्रायल बॅलन्समध्ये नजर टाका की बाबा कुठं हिडन ॲडजस्टमेंट आहे का. हिडन ॲडजस्टमेंट कसं ओळखायचं, कुठं पर्सेंटेज दिसते का, नाही आहे. कुठं बाबा ब्रॅकेट दिसतो आहे का. हां, एखादा मुलगा म्हणा सर स्टॉकच्या पुढं ब्रॅकेट आहे, ती डेट दिली आहे, स्टॉकच्या पुढं 1 एप्रिल डेट दिली, म्हणजे ह्याचा अर्थ तो ओपनिंग स्टॉक आहे, तो ब्रॅकेट पकडू नका. अजून कुठं दुसरीकडं ब्रॅकेट आहे का, नाही आहे. म्हणजे ब्रॅकेट पण नाही आहे आणि पर्सेंटेज पण कुठं दिसत नाही आहे, ह्याचा अर्थ प्रॉब्लेममध्ये हिडन ॲडजस्टमेंट नाही आहे, बरोबर आहे ना. म्हणजे चला तिथे एक वाचलो आपण, हिडन ॲडजस्टमेंट नाही आहे. मग आता जर एक नजर टाका की प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न असतात शक्यतो. मग बघायचं बाबा परचेस रिटर्न आहे का, तर आहे बघा परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न पण आहे. मग परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न जर प्रॉब्लेममध्ये असतील तर रिटर्न आपण काय करतो, लेस करतो. त्यामुळे एक काम करा, परचेसवर एक टिक मार्क करा सेकंड आयटम, आणि पलीकडं क्रेडिट बॅलन्सला सेल्सवर एक टिक मार्क करा. नक्की लक्ष झालं की परचेस आणि सेल्सवर पण टिक मार्क केली, कारण रिटर्न्स आहेत प्रॉब्लेममध्ये. ओके. ज्यांना लक्षात आलं नसेल ॲडजस्टमेंट कुणाकोणावर टिक मार्क करायची, तर ह्या स्क्रीनशॉटमध्ये बघा, मी झूम करून दाखवते.
की परत एकदा तुमच्या आणि माझ्या ॲडजस्टमेंट व्हेरीफाय करा. डेबिट बॅलन्सला कुणाकुणावर टिक मार्क आहे? परचेसेसवर एक टिक मार्क आहे, सन्ड्री डेटर्सवर एक टिक मार्क आहे, वेजेसवर आहे, इन्शुरन्सवर, प्लांट अँड मशिनरीवर एक टिक मार्क आहे, सॅलरीजवर टिक मार्क आहे आणि फर्निचरवर टिक मार्क आहे. ओके. आणि पलीकडं क्रेडिट बॅलन्सला फक्त सेल्सवर एकट्यावरच टिक मार्क आहे. ओके. ॲडजस्टमेंट्स टिक मार्क करून घेतल्या. चला तर मग आता आपण पुढची स्टेप, ॲडजस्टमेंट झाला आता पोस्टिंग सांगतो. ॲडजस्टमेंट झाले ना, आता पोस्टिंग सांगतो. हा जो काय प्रॉब्लेम आहे, पोस्टिंग आता नॉर्मली सगळ्यांचं बऱ्यापैकी पाठ झालेलं आहे. ज्यांचं पाठ नसेल त्यांनी पेन्सिल घेऊन बसा. भरपूर जणांनी जेव्हा प्रॉब्लेम नोट डाऊन करतात त्यावेळेसच माझ्यामध्ये तिथं पोस्टिंग लिहून ठेवत असतीलच. पण ज्यांचं अजूनसुद्धा पाठ नसेल किंवा जरी पाठ असेल तरी एकदा व्हेरीफाय करा की तुमचं आणि माझं पोस्टिंग करेक्ट आहे का. ओके. चला तर मग डेबिट बॅलन्सला सुरुवात करू. फर्स्ट आयटम स्टॉक दिला आहे. स्टॉकच्या पुढे डेट दिली 1 एप्रिल 2018 म्हणजे तो ओपनिंग स्टॉक. किंवा ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा स्टॉक शब्द दिसतो तो ओपनिंगच असतो. क्लोजिंग स्टॉक तर खाली असतो ॲडजस्टमेंटमध्ये. मग ह्याचा अर्थ वर जर स्टॉक दिसला तर ओपनिंग स्टॉक आणि खाली जर स्टॉक दिसला तर क्लोजिंग स्टॉक. बस. त्यामुळं तो ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक कुठं लिहितात? TD, ट्रेडिंगच्या डेबिटला TD लिहा त्याच्यासमोर. ओके. परचेसेस पण तिथेच TD, ट्रेडिंग डेबिट. सन्ड्री डेटर्स ॲसेट A लिहा. बिल्स रिसिवेबल तिथेच ॲसेट A. वेजेसच्या समोर TD लिहा, ट्रेडिंग डेबिट. इन्व्हेस्टमेंटच्या समोर ॲसेट A लिहा. पोस्टेजच्या समोर PD लिहिताल, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. इन्शुरन्स पण सेम PD, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. प्लांट अँड मशिनरी ॲसेट A लिहिताल. सॅलरीजच्या समोर PD, प्रॉफिट अँड लॉस डेबिट लिहिताल. प्रिपेड रेंट, आता जरा इथं चुकण्याचा चान्स आहे. प्रिपेड शब्द आला आहे. काय जण रेंटकडं बघून डोकं लावतील, रेंट आहे म्हणल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण ते प्रिपेड रेंट आहे. प्रिपेड हा वर्ड जर ट्रायल बॅलन्समध्ये दिसला तर ते ॲसेटला लिहायचं. त्याचा अर्थ काय? प्रिपेड रेंट म्हणजे काय? तुम्ही पुढच्या वर्षीचं किंवा आपलं 1 वर्ष कंप्लीट झालं पण तुम्ही बाबा त्याच्या पुढचं पण रेंट ॲडव्हान्समध्ये पेड केलं असेल तर ती तुमची ॲसेट असते. ओके. त्यामुळं जास्त डोकं लावू नका. प्रिपेड शब्द जर ट्रायल बॅलन्समध्ये दिसला की ॲसेट. त्याच्या पुढे A लिहा, ॲसेट लिहा. बॅड डेब्ट्सच्या पुढे PD लिहिताल, P अँड L डेबिट. फर्निचरच्या पुढे ॲसेट लिहिताल A. कॅश इन हँड ॲसेट A. आणि सेल्स रिटर्नच्या पुढे लेस लिहा, कारण सेल्स रिटर्न काय करतो आपण? लेस फ्रॉम सेल्समधून लेस करतो, त्यामुळे लेसचं साईन काढा. ओके. पलीकडे क्रेडिट बॅलन्सला बघू आपण. क्रेडिट बॅलन्सला पहिलं नाव आहे कॅपिटल माहिती तुम्हाला, लॅबिलिटी L. त्यानंतर सेल्सच्या पुढे TC लिहिताल, ट्रेडिंग क्रेडिट. सन्ड्री क्रेडिटर्सच्या पुढे L, लॅबिलिटी. बिल्स पेएबल L, लॅबिलिटी. कमिशन, आता कमिशनचे दोन्ही अर्थ निघतात. कमिशन मे बी पेड पण असेल किंवा कमिशन मे बी रिसिव्ड पण असेल. त्यांनी द्यायला पाहिजे ना, पेड आहे का रिसिव्ड आहे. काही टेन्शन घेऊ नका, कमिशन कॉमन आयटम आहे, दोन्हीकडे जातो. आत्ता कसं ओळखणार? आत्ता प्रॉब्लेममध्ये त्यांनी क्रेडिट बॅलन्सला दिलं, त्यामुळे आपण पण क्रेडिटला म्हणजे PC, कमिशनच्या पुढे PC, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. तोच शब्द जर पलीकडे दिला असता डेबिटला तर मी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिलं असतं. आत्ता प्रॉब्लेममध्ये क्रेडिटला दिलंय म्हणून क्रेडिटला लिहिणार, P अँड Lच्या क्रेडिटला PC. ओके. आणि लास्ट आयटम आहे परचेस रिटर्नच्या समोर लेसचं साईन करा, लेस फ्रॉम परचेसेस म्हणून आपण ते लेस करा. ओके. म्हणजे आता मी पोस्टिंग सांगितलं, ज्यांना पोस्टिंग कळलं नसेल त्यांनी लक्ष द्या. मी तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. पटकन व्हिडिओ पॉज करून एकतर राहिले असतील तर ते लिहून काढा किंवा लिहून झाले असतील तर व्हेरीफाय करा की अरे बरोबर आहे का लिहिलेलं. डेबिट बॅलन्सचा हा स्क्रीनशॉट आहे, क्रेडिट बॅलन्सचा कुठं पोस्टिंग झालं त्याचा हा स्क्रीनशॉट. ओके. तर पोस्टिंग पटकन एकदा व्हेरीफाय करून घ्या.
चला मग, तुमचं पोस्टिंग झालं असेल करून तर परत एकदा नजर टाका तुमचं आणि माझं पोस्टिंग करेक्ट झालेलं आहे का. फर्स्ट पेज ट्रेडिंग अकाउंटला एक नजर टाका. ट्रेडिंग अकाउंटला डेबिटला 3 नाव आहेत आणि क्रेडिटला 1 नाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये रिटर्न्स होते, परचेस रिटर्न होते. मग नीट बघा, परचेस रिटर्न मी परचेसमधनं लेस केलेत, आउटरला दोघांची सबस्ट्रॅक्शन 40 - 1 39, बरोबर आहे. आणि सेल्समधून मी सेल्स रिटर्न लेस केलेले आहेत, 60,000तनं 1,500 लेस केले, 58,500. ओके. त्यानंतर सेकंड पेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याचं हे पोस्टिंग आहे. आणि थर्ड पेज बॅलन्स शीटला पोस्टिंग केलेलं आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या. तर अशा प्रकारे पहिलं पोस्टिंग उरकून घेतलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. ॲडजस्टमेंट पार्ट असतील तर ठीक आहे, नसतील पार्ट तर ॲडजस्टमेंटचा स्क्रीनशॉट किंवा त्या ॲडजस्टमेंट ज्या लिहिलेल्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवा. पहिली ॲडजस्टमेंट बघा, तुमच्या वहीत बघा किंवा स्क्रीनवर बघा. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड, बाकीचं राहून दे. क्लोजिंग स्टॉक शब्द आला आहे. क्लोजिंग स्टॉक म्हणल्यावर 2 इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटला पार्ट आहे. पण नीट बघा, 2 अमाऊंट दिलेत त्यांनी. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईज ₹28,000 अँड मार्केट प्राईज ₹32,000. बरोबर आहे. 2 प्राईज दिल्या, 28 अँड 32. माहिती आहे तुम्हाला, क्लोजिंग स्टॉकच्या जर 2 प्राईज दिल्या असतील तर काय करतो आपण, जी छोटी आहे, मग दोघांपैकी छोटी कोण आहे बाबा, 28,000. मग 2 इफेक्ट देताल 28, 28,000चे 2 इफेक्ट देताल. फर्स्ट इफेक्ट ते देताल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जेवढं खाली लिहिता येईल तेवढं खाली लिहित जावं. क्लोजिंग स्टॉक 28,000, 28,000 झालं. फिक्स ॲडजस्टमेंट पडतेच, त्यामुळे 2 इफेक्ट पार्ट आहे तुमचे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेट साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, सेकंड ॲडजस्टमेंट इन्शुरन्स आहे. ह्या एका ॲडजस्टमेंटसाठी फक्त मला आजचा प्रॉब्लेम घ्यावा लागला आहे. तर एक काम करू, सेकंड ॲडजस्टमेंट आपण सगळ्यात शेवटी सोडू, कारण वर्किंग नोट आहे ती जरा मला व्यवस्थित एक्सप्लेन करावी लागेल. त्यामुळे सेकंड ॲडजस्टमेंट राहून द्या बाजूला. आपण एक काम करू, बाकीच्या ॲडजस्टमेंट पहिल्या उरकून घेऊ. ओके. मग थर्ड ॲडजस्टमेंट बघा काय दिली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तिथं पार्ट असेलच किंवा पार्ट नसेल तर वहीत बघा, 2 इफेक्ट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करतो, ॲड करतो आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीला, बरोबर आहे. पण कोण आहे तर नीट बघा, ॲडजस्टमेंटमध्ये बघा, वहीत बघा. पहिलं वेजेस पण आहे ₹800 आणि सॅलरीज पण आहे 700. मग एक एक करू. पहिलं वेजेसचे इफेक्ट देऊ. वेजेस कुठं होतं, ट्रेडिंगच्या डेबिटला होतं ना. मग चला, पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग काय करतो, ॲड करतो. मग वेजेसच्या खाली लिहिताल ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती होती अमाऊंट, 800. दोघांची ॲडिशन 3,000 + 800, 3,800, 3,800. फर्स्ट इफेक्ट ॲड. आणि सेकंड इफेक्ट कुठं लिहिताल, लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिताल आउटस्टँडिंग वेजेस किती होती अमाऊंट, 800, 800. झालं. 2 इफेक्ट, सोपी ॲडजस्टमेंट पडतेच आहे सुद्धा. आउटस्टँडिंग म्हणल्यावर पहिला इफेक्ट ॲड, सेकंड इफेक्ट लायबिलिटी. एखाद्या ॲडजस्टमेंट संपली तर नीट बघा, ॲडजस्टमेंटमध्ये परत बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस तर होतंच ₹800, पण अजून एक नाव आहे, सॅलरीज सुद्धा आहे ₹700, 700. मग सॅलरीजचे पण सेम इफेक्ट आहे म्हणल्यावर मग सारखं पहिला इफेक्ट सॅलरीमध्ये काय करतात, ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज. आता सगळ्यात महत्त्वाचं, आउटस्टँडिंगला ऑब्लिक आहे, शॉर्ट फॉर्म वर्ड वापरला तरी चालेल. ओके. आउटस्टँडिंग सॅलरीज 700, 700. दोघांची ॲडिशन आउटरला 5,550, 5,550. फर्स्ट इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितात आउटस्टँडिंग सॅलरीज 700, 700. ओके. पहिला इफेक्ट ॲड, दुसरा इफेक्ट लायबिलिटी. ॲडजस्टमेंट तिसरी झाली आपली.
चौथी ॲडजस्टमेंट. आता चौथी ॲडजस्टमेंट नेहमीची आहे, पण मुलांना फसवायचं म्हणल्यावर कसं फसवायचं तर नीट बघा काय दिली फोर्थ ॲडजस्टमेंट. बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस. त्या रिड्यूस शब्दाखाली अंडरलाईन करा. रिड्यूसचा अर्थ काय हो? रिड्यूस म्हणजे कमी करा. आणि एखादी ॲसेट जेव्हा कमी करायला लावतात तर ते थोडक्यात ते त्याच्यावर काय असतं? डेप्रिसिएशन असतं. मग एक काम करा, तुम्ही रिड्यूसच्या खाली अंडरलाईन करा आणि तिथं बाजूला किंवा ब्रॅकेटमध्ये त्याच्या पुढे लिहा डेप्रिसिएटेड. डेप लिहा शॉर्ट फॉर्म. म्हणजे रिड्यूसचा अर्थ कमी करा आणि डेप्रिसिएशन म्हणजे पण कमीच करतो ना. मग थोडक्यात डेप्रिसिएटेड म्हणलं असतं तर मुलांना कळतं. मग इथं मुद्दावून काय दिलं आहे? रिड्यूस शब्द वापरले. मग रिड्यूस म्हणजेच काय तर डेप्रिसिएट. कितीने रिड्यूस करायला लावले? 13,000, 13,000. बरोबर आहे. मग चला 2 इफेक्ट देऊ. पहिला इफेक्ट, तुमच्या म्हणण्यानुसार प्लांट अँड मशिनरी तुम्ही काय करायला लावली? कमी करायला लावली ना. मग चला कमी करू. लेस डेप्रिसिएटेड. डेप लिहा शॉर्ट फॉर्म. हां, पण नीट बघा चूक काय होईल तुमची. बुक व्हॅल्यू परत एकदा ॲडजस्टमेंट नीट बघा. मी ह्या एका ॲडजस्टमेंटसाठी प्रॉब्लेम घेतलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा. बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस ₹2 13,000. टूच्या खाली अंडरलाईन करा. अप टू रुपीज. अप टू म्हणजे थोडक्यात ₹2 13,000 म्हणजे ह्याचा अर्थ 13,000 कमी नाही करायची, 13,000 कमी करायची. टूचा अर्थ काय? टू म्हणजे पर्यंत. बरोबर आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? नीट बघा आता प्रॉब्लेम दाखवतो. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती आहे? 15 आहे. मग ती 15ची 13,000 म्हणजे 15,000वरनं ती 13,000 कमी करायची. म्हणजे 13,000 नाही कमी करायची, थोडक्यात ती फक्त 2,000 कमी करायची, की जेणेकरून आउटरला 15तनं 2 गेले 13,000. कळला त्याचा अर्थ? टू शब्द आला तिथपर्यंत. आणि जर टूच्या जागी बाय असतं, BY बाय, तर बाय असतं तर मग मी काय केलं असतं? बायचा अर्थ काय होतं? बाय म्हणजे तेवढ्यानी कमी करा. मग मी 13,000 कमी केले असते, आउटरला 2,000 टाकले असते. पण टू शब्द आलाय. टूचा अर्थ तिथपर्यंत कमी करा. म्हणजे 15,000 आहे, 13,000 कमी करा. म्हणजे 13 आउटरला येण्यासाठी डेप्रिसिएशन फक्त 2,000 होतं. नक्की कळलं? नाहीतर मुलं काय करतील? त्या अमाऊंट दिसली 13,000, 13 लेस करतील. 13 आउटरला यायचे होते, डेप्रिसिएशन 2,000 होतं. सेकंड इफेक्ट, आपली ॲसेट काय झाली? कमी झाली. ॲसेट कमी झाली म्हणजे आपला लॉस आहे. आणि कुठलाही लॉस झाला की कुठं लिहितो आपण? बिझनेसमध्ये कोणत्याही स्वरूपाचा लॉस झाला की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. मग लिहा तिथं टू डेप ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2,000. 2,000 मशिनरी कमी झाली. ओके, नक्की कळलं? IMP ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट तुम्हाला पण कळले असते, भरपूर जणांना त्याचा अर्थ पण कळला. हा सर कमी करायचं आहे, कळतं आम्हाला. पण 13,000 कमी नव्हतं करायचं, 13,000 कमी करायचं होतं. म्हणजे ॲक्च्युअल 2,000च लेस करायचे होते. फिफ्थ ॲडजस्टमेंट तीच आहे. चौथी आणि पाचवी ॲडजस्टमेंट सेम होती. कारण ह्याच्यात दोघांचा अर्थ डेप्रिसिएट होता, फक्त त्यात रिड्यूस शब्द वापरला होता मगाशी. आणि इथं डायरेक्ट पाचव्या ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय दिले? डेप्रिसिएट फर्निचर. इथं सरळ सरळ शब्द वापरलेला आहे. डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. ओके, डेप्रिसिएट आत्ता दिले तसेच 2 इफेक्ट.
6वे ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स ऑफ ₹800. बॅड डेब्ट्स शब्द आला आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. बॅड डेब्ट्स, RDD असले काय शब्द दिसले की कंपल्सरी डेटर्समधनं लेस करायचे. का बरं? बॅड डेब्ट्सचा अर्थ काय? तर कुणीतरी आपले पैसे ₹800 बुडवले, त्याला बॅड डेब्ट्स म्हणतात. मग बुडवले म्हणल्यावर तेवढे पैसे कमी भेटतात म्हणून लेस करायचे. ठीक आहे. मग डेटर्सच्या खाली फर्स्ट इफेक्ट, डेटर्समधनं लेस बॅड डेब्ट्स. किती होती अमाऊंट? 800. बरोबर आहे. आउटरला दोघांची सबस्ट्रॅक्शन, 1,00,000मधून 800 जर लेस केले, 99,200, 99,200. फर्स्ट इफेक्ट, बॅड डेब्ट्स डेटर्समधनं लेस केले. आणि सेकंड इफेक्ट परत तोच अर्थ. तुम्ही ॲडजस्टमेंट पाठ नका करू, अर्थ लावा. डेटर्स काय? आपली ॲसेट आहे, प्रॉपर्टी. आपली प्रॉपर्टी काय झाली? कमी झाली. ॲसेट कमी झाली म्हणजे आपला काय झाला? लॉस आहे. लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहितात? एकच ठिकाणी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू बॅड डेब्ट्स. किती अमाऊंट आहे? 800. आपण एखादं म्हणलं सर ऑलरेडी बॅड डेब्ट्स होते आपले पहिले 500, म्हणजे ह्याच्या अगोदर पण बॅड डेब्ट्स होते, मग हे परत एकदा बॅड डेब्ट्स आले. एकाच साईडला सेम वर्ड रिपीट झाला तर ह्याच्या पुढं न्यू लिहा, म्हणजे चेक करणाऱ्याला कळेल की बाबा हे ट्रायल बॅलन्समधले आहेत, हे ॲडजस्टमेंटमधले आहेत. ओके, नक्की लक्षात आलं. लास्ट ॲडजस्टमेंट, 7वी ॲज अ फ्री सॅम्पल. काय अर्थ झाला त्याचा? 3,000चा माल डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. म्हणजे काय? फुकट वाटला. फ्री सॅम्पलचा अर्थ माहिती? सॅम्पल म्हणजे काय? एक प्रकारे 3,000चा माल पब्लिकला फुकट वाटला. मग फुकट वाटला म्हणजे कंपनीचा तो काय झाला? लॉसच झाला ना. मग 2 इफेक्ट. ॲडजस्टमेंट आहे तुमच्याकडे, तिथं वहीमध्ये बघा किंवा मी अर्थ सांगतोच आहे. पहिला इफेक्ट कुठे जाईल? ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाईल. क्रेडिटला का बरं? तर क्रेडिट वॉट गोज आउट बाय, काय लिहिताल? गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. किती होती अमाऊंट त्याची? 3,000. चला मग अमाऊंट टाकतो मी. गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स 3,000. हा झाला पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला का? तर क्रेडिट वॉट गोज आउट. तुम्ही माल वाटला म्हणल्यावर बिझनेसमधनं तो बाहेर पडला, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. का बरं? कारण तो फुकट वाटला म्हणजे एक प्रकारे बिझनेसचा काय झाला? लॉसच झाला. लॉस झाला म्हणल्यावर तिथंच लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त इथं लिहिताना तेच लिहिलं तरी चालेल जे मगाशी लिहिलं तुम्ही, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, किंवा त्याच्याऐवजी टू ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द वापरला तरी चालेल. का बरं? कारण एखादी कंपनी जेव्हा फुकट माल वाटते तर ती एक प्रकारे कंपनीची जाहिरात असते, बरोबर ना. ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठीच ते फुकट वाटतात ना. त्यामुळं तुमची मर्जी. एकतर कन्फ्यूज व्हायचं नसेल तर ते जे लिहिले मगाशी तेच इकडं लिहून काढा, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट लिहिले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. पण नीट लक्ष द्या, संपलेल्या नाही आहेत. सेकंड ॲडजस्टमेंट मी स्किप केली होती, बरोबर आहे ना. त्यामुळं सेकंड ॲडजस्टमेंट मी म्हणलो ना की शेवटी घेऊ, थोडीशी IMP येते. त्यामुळं सेकंड ॲडजस्टमेंटवर आता जरा नीट लक्ष द्या. काय आहे सेकंड ॲडजस्टमेंट? 2019 त्या डेट खाली अंडरलाईन करा. 30 जून 2019 अंडरलाईन करा. ओके, आता नीट लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये बघा, स्क्रीनवर बघा. हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे तर ट्रायल बॅलन्सची डेट बघा. मी जरा झूम करून तुम्हाला दाखवतो आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन काय डेट आहे? 31 मार्च 2019. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम सोडवतो आहे, तो प्रॉब्लेम जो काय सोडवतो आपण, तो कधी एंड झालेला आहे? 31 मार्च 2019लाच वर्ष संपलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जो हिशोब दाखवायचा तो 31 मार्चपर्यंतचाच दाखवायचा आहे, बरोबर आहे ना. कारण जेव्हा वर्ष संपले तिथपर्यंतचाच हिशोब दाखवायचा. मग आता नीट बघा, ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय म्हणतात ते.
इन्शुरन्स इज पेड, इन्शुरन्स जो काय भरलेला आहे, इन्शुरन्सची अमाऊंट बघा बरं जरा, मी इथं झूम करतो आहे. इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे? 7,500, 7,500 बरोबर आहे. मग ते जे काय इन्शुरन्स 7,500, 7,500 जो काय तो इन्शुरन्स भरलेला आहे अप टू 30 जून, तो 30 जूनपर्यंत भरलेला आहे. मग आता नीट बघा मी काय बोलतो आहे. वर्ष तर कधी संपलं? इयर एंडिंगची वर डेट काय होती? 31 मार्च, आणि 31 मार्चच असते, त्यामुळं नाही बघितलं तरी चालेल. मग 31 मार्चला जर तुमचं इयर संपलं होतं तर 31 मार्चपर्यंतचाच हिशोब दाखवायचा, बरोबर ना? तुम्ही मात्र इन्शुरन्स 30 जूनपर्यंत भरून ठेवला आहे. मग ह्याचा अर्थ नीट बघा, मार्चच्या पुढे एप्रिल, मे आणि जून, बोटावर मोजा. मार्च तर संपला, मग एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचा इन्शुरन्स तुम्ही आधीच भरून ठेवला. ह्याचा अर्थ त्याला प्रीपेड म्हणतात, पेड इन ॲडव्हान्स म्हणतात. कसं काय ओळखलं? डेटवरनं ओळखलं. 31 मार्चला वर्ष संपलं आणि तुम्ही 30 जूनपर्यंत भरून ठेवला आहे. मग मार्चच्या पुढची डेट आहे. मग ते काउंट करायचे महिने, बोटावर मोजायचे. बाबा मार्च नंतर पुढे एप्रिल, मे, जून. मग ह्याचा अर्थ 3 महिन्याचा इन्शुरन्स प्रीपेड आहे, ॲडव्हान्समध्ये पेड केला आहे. प्रीपेड तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये तिथं बघू शकता, प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, हे झालं डिटेल. ज्याला कळलं नसेल त्याने एक सोपे आयडिया सांगतो. आपल्या प्रॉब्लेमची इयर एंडिंगची डेट बघायची 31 मार्च 2019 आहे. जर 31 मार्चच्या पुढचा महिना असेल, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै असेल, तर समजून जायचं की बाबा ती प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे. आणि जर त्याच्या अगोदरची डेट असेल, 31 मार्चच्या ऐवजी बाबा फेब्रुवारी असेल, जानेवारी असेल, अगोदर जे 2019च्या अगोदर, मग 2018 डिसेंबर पण चालू शकतो. म्हणजे आधीची डेट असेल तर आउटस्टँडिंग आणि नंतरची डेट असेल तर प्रीपेड. बस सोपी आहे. मग शक्यतो प्रीपेडची ॲडजस्टमेंट अशीच देतात. तुम्हाला फक्त त्या दोघांमधल्या, त्या दोन्ही डेटमधला पिरियड कॅल्क्युलेट करायचा असतो की बाबा 31 मार्च ते 30 जून 3 महिने होतात. मग 3 महिन्याचा प्रीपेड झाला. मग तो आता प्रीपेड काढायचा कसा, तर त्याची वर्किंग नोट दाखवतो. तुम्ही पण एक काम करताल, प्रॉब्लेम आखला असेल तर 4थ्या पेजवर, 3 पेजवर प्रॉब्लेम आहे ना आपला, त्यामुळे 4थ्या पेजवर हेडिंग टाका वर्किंग नोट. त्यामध्ये पहिला आकडा टाका प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स 2 कॉलम करतोय, चार्ट करतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक चार्ट करतोय, एका साईडला मंथ्स आणि एका साईडला अमाऊंट, महिने, मंथ्स आणि अमाऊंट. ठीक आहे, आता प्रॉब्लेममध्ये बघू. नीट बघा, हे तुम्ही वहीत बघा. तुम्हाला इन्शुरन्सची अमाऊंट किती दिसते? 7,500, बरोबर, 7,500. की प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्सची अमाऊंट 7,500 दिलेली आहे. पण ती जी काय 7,500 अमाऊंट असती ती 12 महिन्याची आहे, 12 मंथ्स, 12 महिन्याची आहे. मग 12 महिन्यासाठी जर 7,500 असतील तर 3 महिन्याचे आपल्याला काढायचे आहेत ना. मग 3 महिन्याचे किती? एक्स. परत एकदा मी सांगतोय की प्रॉब्लेममधली अमाऊंट 7,500, जर इन्शुरन्स 7,500 12 महिन्याचा असेल तर 3 महिन्याचा, हे 3 महिने कुठून आले? आपण काउंट केले, एप्रिल, मे, जून. 12 महिन्याचा जर 7,500 तर 3 महिन्याचा किती? एक्स. चला मग आता क्रॉस मल्टिप्लाय करून एक्सची व्हॅल्यू काढू. 12 इंटू एक्स इज इक्वल टू 3 इंटू 7,500, बरोबर आहे. एक्सला मी तसाच ठेवतो. काय करणार आता आपण? 12ला शिफ्ट करू, 12ला तिकडं पाठवू, मल्टिप्लाय, तिकडं जाऊन डिवाइड होईल, बरोबर आहे. चला मग डिवाइड करू. 3 1 जार 3, 3 4 जार 12, बरोबर आहे. 3 1 3, 3 चौक 12, आणि काय काय शिल्लक राहिलं आता? 7,500 अपॉन 4, 7,500 भागिले 4. इथं वर्किंग बाजूलाच करून दाखवतो. 7,500ला जर 4ने भागलं तर 4 1 जार 4, 4 1 4, उरले 3, बरोबर आहे. 4 8 जार 32, 4 8 32, परत उरले 3, खाली घातला 0. 4 7 जार 28, 4 7 28, उरले 2, परत खाली घेतला 0, आणि 4 5 जार 20, 4 5 20. म्हणजे काय आन्सर आलं? 1875, 1875. 3 महिन्याचा इन्शुरन्स आला 1875, 1875. थोडक्यात
अमाऊंट त्यांनी दिली नव्हती. त्यांनी प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटमध्ये फक्त डेट दिली होती. त्या डेटवरनं कळलं आपल्याला की अरे प्रीपेड आहे 3 महिन्याचा. मग आपणच ते क्रॉस मल्टिप्लाय करून कॅल्क्युलेशन करून 3 महिन्याची अमाऊंट आपण काढली 1875. आणि आता त्याचे 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट प्रीपेडचे इफेक्ट पार्ट असतील तर ठीक आहे, नसतील पार्ट तर तिथं ॲडजस्टमेंटमध्ये बघा प्रीपेडचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट काय करणार, लेस प्रीपेड. वाटलं तर पुढे लिहा फॉर 3 मंथ्स, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 3 महिन्याचा प्रीपेड किती आलं तर 1875 1875. नक्की कळलं ना. वर्किंग नोटमध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा ते 3 महिन्याचे आपण कसे काढलेले. मग दोघांची सबट्रॅक्शन करा. 7500 मधनं 1875 जर लेस केले तर आउटरला दोघांची सबट्रॅक्शन 5625 5625 5725. सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कुठेही लिहा. मी कॅश इन हँडच्या खाली लिहितो प्रीपेड. नुसतं प्रीपेड नाही, कोण आहे प्रीपेड इन्शुरन्स 1875 187. 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट तिकडनं लेस केलं आणि सेकंड इफेक्ट ॲसेट. ठीक आहे. इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट होती, IMP ॲडजस्टमेंट होती. त्यामुळं मी ह्या एका ॲडजस्टमेंटसाठी सुद्धा प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर नीट लक्ष द्या की आज प्रीपेड ॲडजस्टमेंट कशी आपण सॉल्व. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट सॉल्व झालेल्या आहेत. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट घेऊन झाले. प्रॉब्लेममध्ये हिडन ॲडजस्टमेंट कुठेही नव्हत्या, म्हणजे थोडक्यात ॲडजस्टमेंट संपलेला आहे. जर तुम्हाला टॅली जमत असेल तर तुम्ही टॅली केला तरी चालेल. जर जमत नसेल तर टेस्ट घेऊ नका.